हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजच्या दिवशी जे आपण डिस्कस करणार आहोत ते खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. कारण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी प्रत्येक जणाला माहिती आहे व्हॉट इज इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, पण मी जे आज कव्हर करणार आहोत ना, आजचा जो स्पेसिफिक सेशन राहणार आहे तो बघायला गेलो तर खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आपण फक्त आयव्ही नाही पण एचव्ही सोबत पण बघणार आहोत की कसे आपण ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याचा जो सेटअप, जनरली सेटअप जो खूप कमी जणांना माहिती आहे. प्रत्येकाला माहिती आहे की आयव्ही काय, आयव्ही म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी की मार्केट एक्सपेक्टेशन. येस, पण जर मी त्याचा एक्सपेक्टेशन्स बघितलं विथ द हेल्प ऑफ इव्हेंट बेस मध्ये किंवा थोडाफार अशा अनसर्टनिटी मध्ये जिकडे मोमेंटम येतो, राईट, त्या बेसिसवर आपण कसं ट्रेड्स फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ आयव्ही, एचव्ही. आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, नॉलेजेबल टॉपिक आहे. ट्रेड सेटअप पण थोडाफार डिस्कस करूया. ट्रेड सेटअप काय आहे, पण जे नॉलेज असलं पाहिजे इथे इथे जे नॉलेज असलं पाहिजे ते नॉलेज काय आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. ओके, क्विकली स्टार्ट करूया. जास्त वेळ मी इंट्रोडक्शन मध्ये इन्व्हेस्ट नाही करत. एकच मिनिट, इंट्रोडक्शन मध्ये नाही इन्व्हेस्ट करत, कारण रिझन बिहाइंड इट की इंट्रोडक्शन जेवढा मोठा असेल तेवढा तो लेंथी होत जाणार. त्यामुळे डायरेक्टली आपण टॉपिक वरती येऊया. ओके, सो जस्ट 2च मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो माझी. ओके, एकच मिनिट. परफेक्ट. सो आय होप तुम्हाला स्क्रीन माझी विजिबल आहे. या, परफेक्ट. ओके, सो ओके, सो लेट स्टार्ट विथ दी ओके, स्क्रीन शेअर बंद झाली का? ओके, फाईन. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. ओके, कन्सेप्ट काय आहे आपली की पहिला आपण घेऊया व्हॉट इज आयव्ही. आयव्ही काय आहे ते आधी समजून घेऊया आपण. ओके, सो आयव्ही स्पेसिफिकली व्हॉट, आयव्ही इज अ इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, बरोबर. म्हणजे काय, एक्सपेक्टेशन्स असतात मार्केटमध्ये. मार्केट एक्सपेक्टेशन की इम्प्लाइड व्होलॅटिलिटी किती असेल आणि त्या बेसिसवर आपण किती त्याच्यात ट्रेड्स बनवू शकतो आपण, ते आहे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे, राईट. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल की आता ह्याच्यात बघा की आयव्ही तुम्हाला काय सांगते. आयव्ही तुम्हाला सांगते की इथून जी मार्केट एक्सपेक्टेशन, लेट्स से 15% आयव्ही आहे. ओके, मी काय अँटिसिपेट करतोय की मार्केट इथे जो आहे तो 15% अप जाऊ शकतो, पण 15% खाली पण जाऊ शकतो, पॉझिटिव्ह पण जाऊ शकतो, नेगेटिव्ह पण जाऊ शकतो. बरोबर, बरोबर, ह्या करंट मार्केट प्राइस पासून वरती. ओके, नाव ही जी 15% व्हॉलॅटिलिटी आहे किंवा जे 15% आपण अँटिसिपेट करतोय, ती केटर जी आपण करतोय ना, ती ऑलरेडी झाले की होणार आहे की एक्सपेक्ट करतोय आपण. ओके, लेट्स सी. मी दोन कन्सेप्ट घेतो. इकडे जो प्रीमियम आहे तो आहे, थोडं डिटेल होणार. सो सपोज मी जो आहे तो सपोज 10% इथे व्होलॅटिलिटी आहे. सपोज याचा प्रीमियम असेल 150. ओके, आणि उद्या जाऊन लगेच काहीतरी अनसर्टिनिटी झाली आणि मार्केटमध्ये 15%ची वरती, तर काय होणार, प्रीमियम काय होणार, 220 होणार फॉर एन एक्झाम्पल. का, कारण जेव्हा जेव्हा प्रीमियम वाढतो, जेव्हा जेव्हा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम वाढतो. ओके, तो ही कन्सेप्ट पण आपण क्लिअर करूया ह्याच्यात. लेट्स सी, मी दोन गोष्टी घेतो ह्याच्यामध्ये. बऱ्याच लोकांना ही कन्सेप्ट नसेल माहिती, सगळ्यांना माहिती की का वाढतो, प्रीमियम वाढतो, पण का वाढतो ते नसेल माहिती. रिझन सांगतो, नीट ऐका. लेट्स सी, मी इथे घेतो आयव्ही, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, आणि इथे घेतोय प्रीमियम. ओके, ओके, सो लेट्स सी आयव्ही आहे 10%ची. ओके, आणि प्रीमियम जो आहे तो माझा आहे 150 रुपये. ओके, आता जो आयव्ही झाला तो झाला आहे सपोज 15, तर ऑफकोर्स माझा प्रीमियम वाढणार, तो होणार 220 रुपये. आता हा जो प्रीमियम मध्ये चेंज आहे, हा जो चेंज आहे प्रीमियम मध्ये, तो प्रीमियम मध्ये एवढा चेंज का आहे, का प्रीमियम वाढतो याचा,
द रिझन बिहाइंड इज सोपं आहे की ह्याच्यात येतं तुम्हाला डिमांड आणि सप्लायचं लॉजिक. डिमांड आणि सप्लाय लॉजिक. ओके, लॉजिक काय सांगतं की जेव्हा जेव्हा कोणत्याही गोष्टीची डिमांड वाढते तेव्हा तेव्हा त्याची प्राइस वाढते, आणि जेव्हा जेव्हा कोणत्याही गोष्टीची सप्लाय वाढते तेव्हा त्याच्या काय होते, प्राइस कमी होते. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल की आपण जो रायटर्सचा पर्स्पेक्टिव्हने ऑप्शन चेन बघतो किंवा रायटर्स पर्स्पेक्टिव्हने आपण ऑप्शन बघतो, त्यात काय होतं, लेट्स सी जर व्हॉलॅटिलिटी जास्त आहे, मार्केटमध्ये मोमेंटम जास्त आहे, तर ज्यांनी आपल्या पोझिशन सेल केल्यात, ज्यांनी आपल्या पोझिशन सेल केल्यात, कॉल असू दे किंवा पुट असू दे, ज्यांनी ज्यांनी आपल्या पोझिशन सेल केल्यात ते काय करणार, आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात करणार. ओके, सो एक तर मार्केट एक्सपेक्टेशन काय 15% ची व्हॉलॅटिलिटी वाढू शकते, तर काय होणार, एक तर वरती मोमेंटम येऊ शकते किंवा खालच्या साईडला मोमेंटम येऊ शकते. सो जर वरच्या साईडला मोमेंटम आहे, लेट्स सी जर इकडे पोझिशन आहेत, कॉल सेलरने खूप जास्त आपल्या पोझिशन ऍड केले, ते पुट सेलरने पोझिशन ऍड केला, तर त्यांना भीती आहे की मार्केट ह्याच्या वरतीच आहे, तर लॉस आहे, तर ते काय करणार, इथे ना कॉल बाईंग किंवा ह्या पोझिशनला हेज करायला सुरुवात करणार वरच्या साईडला. राईट, सो पोझिशन जेव्हा हेज करायला सुरुवात करणार तेव्हा काय होणार, ऑप्शनच्या चान्सेस आहेत, त्या ऑप्शनच्या ज्या डिमांड आहेत ना त्या वाढणार. का, कारण सेलरला कुठेतरी लॉस आहे किंवा पुट सेलरला कुठेतरी लॉस आहे, त्यामुळे ते आपलं पोझिशन हेज करतायत की त्यांना जर डिरेक्शन आलं तर मार्केटमध्ये त्यांना जास्त लॉस नको होऊ दे म्हणून. सो त्या आपल्या पोझिशन हेज करणार. सो बिकॉज ऑफ दी हेजिंग ऑप्शनची जी डिमांड आहे ती वाढणार. ओके, कोणतीही असू दे, कॉल ऑप्शनची किंवा पुट ऑप्शनची, दोघांची डिमांड वाढणार. तर जर दोघांची डिमांड वाढते तर ऑफकोर्स जेव्हा जेव्हा डिमांड वाढते तेव्हा तेव्हा प्राइस वाढते, आणि जेव्हा जेव्हा डिमांड कमी होते, सप्लाय जास्त होतो, सप्लाय वाढतो, तेव्हा तेव्हा प्राइस कमी होते. राईट, हे तर आपण 11वी 12वीला पण शिकलो असू. राईट, सो आता मोमेंटम आहे, तो मोमेंटम कुठे येणार, वरच्या साईडला पण येऊ शकतो, खालच्या साईडला पण येऊ शकतो, त्यामुळे कॉल आणि पुट दोघांचा डिमांड वाढणार ना. जर दोघांची डिमांड वाढली तर दोघांचे प्राइस वाढणार. सो जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम वाढतात. ह्याचं रिझन तेच आहे, डिमांड आणि सप्लाय कोणाचे वाढतात, कॉल आणि पुट दोघांचे प्रीमियम वाढतात. राईट, आणि जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी कमी होते, मार्केटमध्ये फिअर कमी होतो, तेव्हा काय होणार, दोघांचे जे प्रीमियम आहे ते कमी होणार. कोणाचं प्रीमियम कमी होणार, कॉल आणि पुट दोघांचं. ओके, ओके, सो ही कन्सेप्ट बरेच लोकांना नसते माहित, फक्त एवढं माहिती असतं की जिकडे जाऊन ट्रेड व्हॉलॅटिलिटी वाढणार तेव्हा प्रीमियम वाढणार, पण त्याच्या पाठचं ऍक्च्युअल लॉजिक हेच आहे की हेज पोझिशन्स क्रिएट होतात आणि हेज पोझिशन्स मध्ये ऑप्शनची डिमांड वाढते, त्यामुळे डिमांड लॉजिक सप्लायचं जर लॉजिक मी ते बघितलं तर ते इकडे अप्लाय होतं. ओके, ओके, सेकंड गोष्ट म्हणजे की व्हॉलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो, ओके, तो असतो सर्वात जास्त एटीएम स्ट्राईकवर. ओके, व्हॉलॅटिलिटीचा जो सर्वात जास्त इम्पॅक्ट असतो तो असतो एटीएम स्ट्राईकवर. का, कारण एटीएम स्ट्राईक जी आहे ना ती अनसर्टन स्ट्राईक असते, ती कधीही ओटीएम आणि आयटीएम होऊ शकते. राईट, सो इम्पॅक्ट जो आहे ना तो एटीएम वर खूप असतो ऍज कम्पेअर ओटीएम अँड आयटीएम स्ट्राईक. राईट, राईट, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी एखादी स्ट्रॅडल रेंज बघितली, ओके, सपोज अगेन मी 10% ची व्हॉलॅटिलिटी घेतलो, 150-150चा प्रीमियम मी घेतलाय, दोन्ही साईड मी कॉल अँड पुट दोन्ही सेल करतोय स्ट्रॅडल. ओके, तर माझी 300 पॉईंटची रेंज बनते, बरोबर, 300 पॉईंटची रेंज बनते सपोज. आता लेट सी व्हॉलॅटिलिटी झाली 20% वर. आता जी स्ट्रॅडल रेंज आहे ती कसं आहे, सपोज 250 आहे, तर किती झाले, ऑलमोस्ट 400च्या वरती गेली ना, 500 पॉईंटची रेंज झाली. मार्केट वरती 500 पॉईंट खाली जाऊ शकतो, वरती किंवा खाली. राईट, सो ह्याच्याने काय झालं, माझी जी स्ट्रॅडल रेंज आहे ती वाढली, मार्केट आधीच जो एक्सपेक्टेशन आहे ना ती कुठेतरी वाढली आहे. राईट, सो कधी कधी तुम्हाला मार्केटमध्ये असं पण बघायला मिळेल की तिकडे जी व्हॉलॅटिलिटी आहे ती वाढली आणि ते सेलरने ऑलरेडी तो क्युअर केला आहे, तो जो मुवमेंट आहे ना तो आधीच त्यांनी प्रीमियम वाढवून तो एक आधीच खूप प्रीमियम स्वतःकडे घेऊन ठेवले आहे. राईट, नाव ह्याच्यात जी कन्सेप्ट येते ना ती येते एचव्ही आणि आयव्ही ची. एचव्ही आणि आयव्ही ची कन्सेप्ट तुम्हाला इथे येणार. ओके, सो लॉजिक सिम्पल आहे. लेट सी, मी जो रेड कलर आहे तो घेतो ह्याच्यासाठी,
HV साठी. सो हा जो रेड कलर आहे तो तुमचा आहे HV. ओके, आणि हा जो येलो कलर आहे ती तुमची आहे काय, सॉरी याची ना लेंथ थोडी कमी करतो, खूपच जास्त जाड आहे हे. सो लेट्स सी, हा आहे तुमचा IV. ओके, सो जर मी IV आणि HV जर तुम्हाला सांगायला गेलो ना, तर IV आणि HV हे एकत्र एक सिमिलर चालत असतात खूप. प्रत्येक वेळी जर मग HV आणि IV जो आहे ना, हे खूप सिमिलर चालत असतं. आणि HV स्पेसिफिकली कशी कॅल्क्युलेट होते, हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी जी कॅल्क्युलेट होते ती अंडरलाईन वर कॅल्क्युलेट होते, की अंडरलाईनची जी मोमेंटम आहे ना, त्या बेसिसवर तुम्ही अँटिसिपेट करू शकता की पुढे मोमेंटम किती येऊ शकते, राईट. तो स्टँडर्ड डिव्हिएशनच्या बेसिसवरती HV कॅल्क्युलेट होते. ओके, आता सपोज हे जर चालत आहे HV, तर कशामुळे HV कशामुळे कॅल्क्युलेट होते, अंडरलाईनच्या मोमेंटममुळे, राईट. आणि IV जी कॅल्क्युलेट होते ती कशामुळे कॅल्क्युलेट होते, बिकॉज ऑफ दी ऑप्शनमुळे, बरोबर. की IV जेव्हा जेव्हा वाढणार तेव्हा प्रीमियम्स वाढणार. आणि मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा विचार करा रिझल्ट, जेव्हा रिझल्ट असतात किंवा अर्निंग डिसाइड होत असतात, तेव्हा ना अंडरलाईनला मुवमेंट येण्याचे चान्सेस कमी असतात, कारण रिझल्ट अजून आला नाहीये ना. रिझल्ट आल्यानंतर अंडरलाईन मुवमेंट येऊ शकतो. सपोज चांगला रिझल्ट आला तर 200 पॉईंट वरती मार्केट जाईल, जेव्हा जर खराब रिझल्ट आला तर 200 पॉईंट खाली पण मार्केट जाऊ शकतो, इव्हन 500-1000 पॉईंट पण जाऊ शकतो, राईट. पण रिझल्ट येण्याच्या आधी कोणी अंडरलाईन मध्ये मुवमेंट, अंडरलाईन मध्ये ट्रेड नाही करत. सगळे जे ट्रेड करतात ते ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतात. का? कारण IV चा कुठेतरी फायदा त्यांना असतो. ओके, सो लेट्स सी, रिझल्ट आहे 3 दिवसाने, तर काय होणार इकडे, HV तर नॉर्मलच असणार ना. HV ला अजून रिझल्टचा इम्पॅक्ट पडलाच नाही, कारण रिझल्ट अजून अनाऊन्सच नाही झालाय. पण IV जो आहे तो डायरेक्टली शूटअप देणार. ओके, IV जो आहे तो डायरेक्टली असा शूट करणार इकडे. का? कारण फिअर वाढलं, ऑप्शन मध्ये फिअर वाढलं, कारण रिझल्ट जर चांगला आला तर मोमेंटम येऊ शकते, त्यामुळे सेलर्स तिकडे आपल्या पोझिशन हॅच करायला सुरुवात करणार, किंवा ऑलरेडी ज्यांनी केलं तिकडे सेलिंग पोझिशन ऍड करण्याला सुरुवात करणार, राईट. राईट. आणि जर रिझल्ट आला, सगळ्यांना माहिती, जेव्हा रिझल्ट आला त्याच्यानंतर काय होतं, IV ड्रॉप होते. आता अंडरलाईन पण बघा, HV काय करतं, HV कॅल्क्युलेट करते प्रिव्हियस अंडरलाईनच्या मुवमेंट वरती, की माझा ओव्हरऑल मोमेंटम किती येऊ शकतो पुढे जाऊन. जर सपोज रिझल्ट चांगला आला आणि स्टॉक जो आहे त्याने ऑलमोस्ट 3-4% वरती मोमेंटम घेतली, किंवा 400-500 पॉईंट खूप चांगला आहे वरती गेला. ओके, ह्याच्यावर मी एक्झाम्पल पण घेतोच आहे, ही जे लॉजिक मी सांगतो ना त्याच्यावरती मी एक्झाम्पल पण घेणारच आहे. ओके, सो समजा रिझल्ट आला, तर काय होणार, रिझल्ट चांगला आला आणि रिझल्टने चांगली मोमेंटम दिली वरच्या साईडला. ओके, किंवा एक अनसर्टनिटी आहे मार्केटमध्ये, त्याच्यामुळे काय झालं की एक मोमेंटम वरच्या साईडला मिळाली, तर ऑफकोर्स माझा जो HV आहे तो वाढणार, राईट. तर इथपर्यंत आला तर काय होणार, दोन गोष्टी होणार, एक तर IV पूर्ण इथे ड्रॉप देणार, आणि पुन्हा हे दोघं आहेत ना एका रेंज मध्ये ट्रॅव्हल करायला सुरुवात करणार. ओके. ओके, सो जनरली सांगायचं लॉजिक हेच आहे माझं, की HV जो आहे ना तो आपण कॅल्क्युलेट करतो बेस्ड ऑन दी अंडरलाईन मुवमेंटवर. अंडरलाईनचा मुवमेंटम काय आहे. ओके, त्याचा स्टँडर्ड डिव्हिएशन जर मी काढला तर त्या बेसिसवर मला समजेल की 15% जर HV असेल, मीन्स व्हॉट, की 15% येणाऱ्या काही वर्षात, येणाऱ्या वर्षामध्ये एक अपसाइड किंवा डाऊनसाइड मोमेंटम मला मिळेल. पण IV इज बेस्ड ऑन दी ऑप्शन्स मेनली, राईट. तो IV जर माझा वाढतो तर ऑप्शन प्रीमियम वाढणार. बिफोर दॅट जर इव्हेंट मध्ये जर आपण ट्रेड बनवत असेल तर बिफोर इव्हेंट नाही माहिती ना अंडरलाईन की मुवमेंट देईल की नाही. टाटा, सपोज टाटाचा माझा रिझल्ट आहे आणि टाटा मला माहिती ना पॉझिटिव्ह रिटर्न देईल की निगेटिव्ह रिटर्न देईल, रिझल्ट चांगला आला की निगेटिव्ह येणार आहे, तर मी अंडरलाईन तर बाय किंवा सेल करणार नाही. जर चांगला आला तर माझा सेलचा नुकसान देईल, आणि जर खराब आला तर माझा बायचं नुकसान देईल. पण मी ट्रेड करणार ते IV मध्ये ट्रेड, ऑप्शन्स मध्ये ट्रेड करणार, कारण व्होलॅटिलिटी बेसवर मला खूप चांगला भेटेल, एक सेलर पर्स्पेक्टिव्ह मी जाणून घेतला तर, राईट. त्यामुळे हा जो डायव्हर्जन इथे मिळतो ना, हा जो डायव्हर्जन इथे आहे, तो डायव्हर्जनवर आपण ट्रेड बनवू शकतो ऍज अ ऑप्शन रायटर, राईट. की जर मला दिसलं IV स्पाइकअप झाला तर तिकडे जाऊन मी सेलिंग ट्रेड बनवू शकतो, राईट. तर त्यामुळे तर इथे ना इथे ड्रॉप मिळाला तर HV आणि IV पुन्हा रेंज मध्ये, तर पुन्हा मी डायव्हर्जनची वेट करणार इकडे पुढे जाऊन किंवा इथे साईडला, राईट. सो कन्सेप्ट जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हाच कन्सेप्ट आहे ह्याचा, की IV HV डायव्हर्जन्स वर आपण ट्रेड्स कशा फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ क्वांटसॅप टूल्स. हा डेटा पॉइंट आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहे आणि तो कसा बघायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, सो हे जर लॉजिक क्लिअर नसेल ना तर एकदा पुन्हा ही व्हिडिओ रिपीट करा, पाठी जाऊन बघा, 10-10, 20-20 सेकंद, एक 1.5 मिनिटं पाठी जा, क्लिअर करा हे लॉजिक, त्याच्यानंतरच पुढे या.
ओके, नाही तर पुढे याल तुम्ही आणि पाठचं जर क्लिअर राहिलं समजलं नाही तर पुढचं पण नाही समजणार, राईट? ठीक आहे. सो लॉजिक क्लिअर असेल तर पुढे कंटिन्यू करा तुम्ही. सो 2च मिनिटं द्या, मी एकदा लॉग इन करतो व्हॉट्सअप वरती. ओके, सो व्हॉट्सअपची होम स्क्रीन तुम्हाला काही असा इंटरफेस आहे व्हॉट्सअपच्या होम स्क्रीनचा. सो जर पाहिला तर तुम्ही इथे बरेच अनालिटिक्स तुम्ही होम स्क्रीननेच करू शकता. इकडे की होम स्क्रीन जर मध्ये ते दिसते तर सेंटिमेंट जाणू शकता, पण आपण सेंटिमेंट बद्दल बऱ्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे. सो मी डायरेक्ट येतो कन्सेप्ट वरती. सो अनालाइज वर मी आलो. ओके, आय व्ही आणि ह्याच्यावरती मी येणार, ह्याच्यावरती नाही, आय व्ही एच व्ही इकडे येणार मी. ओके, सो इकडे जर तुम्ही आला तर ऑल डेटा पॉइंट तुम्हाला इथे मिळते. आपल्याला काय सिलेक्ट करायचंय? आपल्याला फक्त सिलेक्ट करायचंय आय व्ही आणि एच व्ही. बाकी सगळं क्लोज करून टाका. बाकी सगळं क्लोज करून टाका. ओके, सो एफ आर व्ही मी सिलेक्ट करतो. एफ आर व्ही वरती एक व्हिडिओ आपण बनवूया. डोंट वरी, एच एल आणि एच एस क्लोज करून टाकूया. यू कॅन सी माझा जो ग्राफ बनवला तो लक्षात ठेवा आणि हा ग्राफ बघा. जी रेड लाईन आहे ती तुमची काय आहे? हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी. आणि जी ग्रीन लाईन आहे ती काय आहे? इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. यू कॅन सी इकडे एकत्र चालत आहेत आणि इकडे बघा एक स्पाइक मिळाला. अंडरलाईन मध्ये मोमेंटम नव्हती आली, त्यामुळे काय झालं? एचव्ही तसाच राहिला. आणि आयव्हीचा नेचर काय आहे की आयव्ही टॉपला गेला तर पुन्हा खाली येतो. टॉपला गेला, इथे मी सेल बनवला असते, जर मी सेलिंग स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली असेल तर इथे आयव्हीच्या फॉलमुळे मला एक चांगला मोमेंटम मिळाला असतो. तर इथे बघा पुन्हा एकत्र चालले. ओके, पुन्हा इथे बघा, इकडे बघा, इकडे जो स्पाइक अप झाला ना, इकडे एचव्ही ने पण मोमेंटम दिले. कुठेतरी ऍक्सिस बँक मध्ये ना त्यावेळेस ना इकडे प्राइस चेंज झाले असेल, त्यामुळे आपण एक्झाम्पल वर पण येऊया. सेम लॉजिक बघा, वरती स्पाइक केले, पुन्हा खाली आले, पुन्हा एकत्र चालले, पुन्हा आयव्ही वाढलाय, पुन्हा खाली आले, पुन्हा एकत्र चालले. ओके, एक एक्झाम्पल घेऊया इकडचंच. ओके, यू कॅन सी या इकडे, इकडे जो मोमेंटम आहे ना, इकडे बघा खूप चांगला मोमेंटम आला. ऑलमोस्ट 22-23 एप्रिलच्या इकडे डेट आहे. 22-23 दिवसाच्या 23 एप्रिलच्या आसपास बघा इकडे खूप चांगली मोमेंटम आली आहे. आयव्ही जो शूटअप झाला आहे तो ऑलमोस्ट गेला आहे 66 वर. आणि एचव्ही जो होता ना, तो 15-16चा जो एचव्ही होता तो ऑलमोस्ट गेला आहे 27 वर. 27 वर 25 एप्रिलला एचव्ही जाऊन पडलाय. म्हणजे ऑफकोर्स एचव्ही आपण कशी कॅल्क्युलेट करतो? अंडरलाईनच्या मुवमेंट वरती. तर ऑफकोर्स ऍक्सिस बँक मध्ये इकडे मोमेंटम आला पाहिजे, एचव्हीच्या बेसिसवरती मोमेंटम तर आला पाहिजे, कारण अंडरलाईनचा मूव्ह केले तर माझा एचव्ही पण वाढणार त्या गोष्टीमध्ये. एक्सपेक्टेशन वाढणार कारण अंडरलाईन मध्ये मूव्ह आल्या म्हणजे. ठीक आहे, सो यू कॅन सी, जर मी बघूया आपण 22-23 एप्रिलच्या आसपास एक मोमेंटम ऍक्सिस बँक मध्ये आहे का? ओके, सो इथे मी ऍक्सिस बँक ओपन केलं आहे. ओके, ह्याला मी डेली चार्ट वर कन्वर्ट केलंय. सो ह्याला मी ते झूम करतो. ओके, यू कॅन सी इकडे बघा क्लिअर मोमेंटम आहे. 22-23च्या नंतरच बघा इकडून जी मोमेंटम आहे ना, स्टॉक ऑलमोस्ट पळाला आहे वरच्या साईडला. ठीक आहे, आपण इथे डिरेक्शनवर बेट नाहीच करायचे, पण मी लॉजिक समजवतोय. आपल्याला ट्रेड करायचे आयव्ही बेस वरती. किती 11% स्टॉक वरती धावलाय त्याच्यानंतर, त्यानंतर स्टेबल झालाय. त्यामुळे काय झालं इकडे बघा, इकडे जी मोमेंटम आहे ना, आय होप तुम्हाला ही स्क्रीन दिसत होती माझी, राईट? हा, सो इकडे जी मुवमेंट आहे बघा, एचव्ही ज्या लेवलला होता ना, ह्या लेवलला, तेव्हा प्राइस काय चालू होती? ऑलमोस्ट तेव्हा प्राइस चालू होती ऍक्सिस बँकची ह्या लेवलला 1000च्या आसपास, 1030च्या आसपास, राईट? कारण हिस्टॉरिकली व्होलॅटिलिटी प्रमाणे विच इज फाईन. ह्याच्या आसपास ना कुठेतरी रिझल्ट आला असेल ऍक्सिस बँकचा, किंवा काहीतरी अनसर्टन असेल, त्यामुळे मोमेंटम आले. पण जेव्हा स्टॉकने 11% मुवमेंट दिली वरती 29 एप्रिलच्या आसपास, किंवा 22-23-24च्या आसपास, जेव्हा स्टॉक वरती पाहायला सुरुवात केला, तेव्हा ऑफकोर्स अंडरलाईनच्या बेसिसवरती एचव्ही कॅल्क्युलेट होतो. त्यामुळे काय झालं की एचव्ही माझा वाढला, कारण स्टॉक मोमेंटम द्यायला लागलाय. सो यू कॅन सी ह्याच्या आसपास पण ना, जो आयव्ही होता तो एचव्ही होता तो 17च्या आसपास होता. यू कॅन सी इकडे एचव्ही जो होता तो कितीच्या आसपास होता? 17च्या आसपास. तो ऑलमोस्ट वाढलाय किती? 27च्या आसपास माझा एचव्ही वाढत गेला, राईट? सो आयव्ही एचआरव्हीचे जे डायव्हर्जन्स आहेत ना, ते आपण या गोष्टीमध्ये क्लिअर केले, ते आपण इथे कुठेतरी क्लिअर केले, राईट? एखादा स्टॉक जर मी बघायचं म्हटलं तर लेट्स से रिलायन्स आहे का बघूया. रिलायन्स मध्ये, राईट, रिलायन्स मध्ये कुठेतरी एवढी मोमेंटम नाही दिसत आहे, राईट? इतर बरेच स्टॉक तुम्ही ट्रेड बनवू शकता, राईट? इतर बरेच स्टॉकचे तुम्ही अनालिसिस इथे बनवू शकता, राईट? फक्त आपल्याला काय बघायचंय? आपल्याला बघायचं की मोमेंटम. श्रीराम फायनान्स बघा,
HV एकत्र ट्रेड का तिथे स्पाइक अप दिला, परत खाली आला. इथे बघा, इथे कुठेतरी श्रीराम फायनान्स मध्ये फॉल असेल, त्यामुळे HV त्याचा खाली पडला. राईट. सो प्रत्येक स्टॉकचं तुम्ही इथे अनालिसिस घेऊन करू शकता. आणि डेली रिफ्रेश होता, हा डिले नाही, हा डेली EOD बेसिस तुम्हाला रिफ्रेश होताना दिसेल. ओके. सो EOD बेसिसवर बघा, आता इथे बघा सन फार्मा मध्ये एक स्पाइक आलाय. राईट. आयव्ही जो होता तो प्रिव्हियसली जो 22-23 आयव्ही तो ऑलमोस्ट गेला आहे, ऑलमोस्ट 30-38-40 आसपास आयव्ही गेला आहे. कुठेतरी स्पाइकअपचे चान्सेस आहेत. राईट. सो तिकडे जाऊन मी एक सेलिंग ट्रेड बनवू शकतो. इकडे पण बघा स्पाइकअप झाला आहे. राईट, सन टीव्ही मध्ये. राईट. सो सांगण्याचं लॉजिक हेच आहे. सिंजन मध्ये पण बघा खूप मोमेंटम चांगली आयव्हीच्या बेसिसवरती. राईट. सो सांगण्याचं लॉजिक एवढंच होतं माझं, की जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही आयव्ही आणि HVचं कॅल्क्युलेशन बघा सर, आणि जेव्हा तुम्हाला असे काही डायव्हर्जन्स मिळतील, तर तिकडे मी सेलिंग प्रेफर करणार. सेलिंग प्रेफर का करणार? त्याचं रिझन असं आहे, कारण जर मला दिसलं की आयव्ही वाढला आहे, तर माझे ऑफकोर्स प्रीमियम वाढणार. सो प्रीमियम वाढल्यामुळे मी काय करणार, मी तिकडे जाऊन ना सेलिंग पोझिशन क्रिएट करणार. कारण त्याची जी व्होलॅटिलिटी आहे खूप पर्सेंटने वाढली आहे. व्होलॅटिलिटी वाढली आहे, त्यामुळे काय प्रीमियम वाढलं. सो मी ऍज अ सेलर प्रीमियम खूप कलेक्ट करतोय. आणि आयव्हीचा एक कॅरेक्टरिस्टिक काय काय आहे, आयव्हीचा असा कॅरेक्टरिस्टिक आहे की जेव्हा जेव्हा आयव्ही पडते, जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी पडते, तेव्हा तेव्हा प्रीमियम पडतो. आणि जेव्हा जेव्हा प्रीमियम पडतो, तेव्हा तेव्हा सेलरला प्रॉफिट होतो. आणि जर ते मला दिसते, तर मी डेफिनेटली जाऊन तिकडे ट्रेड बनवणार. राईट. सो तो कसा आयडेंटिफाय करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण ट्रेड कशी फाइंड आउट करू शकतो, आयव्ही HRV डायव्हर्जन्स काय आहे, हे पूर्ण आपण या गोष्टीमध्ये क्लिअर केलंय. खूप ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे ही. जर तुम्ही कोणत्याही युट्यूब चॅनलवर बघितलं, कुठेच अवेलेबल नसेल ही माझ्यामध्ये, तरी मी तरी अजून नाही बघितलं. ओके. सो मला तरी नाही दिसले. आणि इनफॅक्ट जर तुम्ही पहिल्यांदा बसेल, तुम्ही पण चेक करा की कोणत्या युट्यूब चॅनल मध्ये असेल तर विच इज वेल अँड गुड. पण एवढा डिटेली, एवढा हिस्टॉरिकली टेस्टिंग नसेल कोणी केली, असेल असली तरी कन्सेप्ट सांगितली असेल, पण हिस्टॉरिकली टेस्टिंग नसेल दाखवली. इव्हन तो ट्रेड्स काय बनवायचे स्ट्रँगल विका, स्ट्रॅडल्स विका. राईट. कारण प्रीमियम खूप फायदा असणार त्याच्यामध्ये. भीती असेल तर हेच पोझिशन सोडून द्या, हेच पोझिशन क्रिएट करून द्या, एक शॉर्ट स्ट्रँगल बनवा किंवा आयर्न कॉर्नर बनवून सोडा. राईट. त्या बेसवर तुम्ही त्याच्या जाऊन ट्रेड्स बनवू शकता. ओके. जर तुम्हाला स्ट्रॅटेजीज बनवायची असेल तर काय करा, तुम्ही फक्त इकडे या ट्रेडिंग वरती, ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या इथे. ओके. ओके. आणि त्यानंतर सपोज इथे तुम्हाला बघा बऱ्याच डिरेक्शन आहेत, बुलिश, बेरिश, इदर वेज, ऑस्किलेट. राईट. सो आपला जो स्ट्रँगल जो बनतो तो ऑस्किलेटिंग वर बनतो. राईट. शॉर्ट कॉन्डोर वगैरे बनेल, किंवा शॉर्ट स्ट्रॅडल जेव्हा जो बनेल ना, तो आपला काय बनेल, ऑस्किलेटिंग वर बनेल. आणि जर तुम्हाला इदर वेज वर जर तुम्ही गेलात, तर इदर वेज वर पण तुम्हाला अनेक गोष्टी मिळतील. सर लेट्स फॉर एक्झाम्पल, जर मी इदर वेज वर क्लिक करतो, तर इदर वेज वर तुम्हाला स्ट्रँगल दिसेल, पण स्ट्रँगल शॉर्ट स्ट्रँगल बनवा जनरली बनवला तर, किंवा ऑस्किलेट वर जर तुम्हाला, तर इथे बघा शॉर्ट स्ट्रॅडल आहे. राईट. तो शॉर्ट स्ट्रॅडल पण बनवू शकता, शॉर्ट कॉल कॉर्नर पण आहे. सो बऱ्याच गोष्टी तुम्ही बनवू शकता. राईट. स्ट्रॅटेजीज तुम्ही डिप्लॉय करू शकता ह्या गोष्टीमध्ये. राईट. आणि जनरली सांगायला म्हणलं, बघायला गेलं तर गो विथ दी शॉर्ट आयर्न कॉन्डोर नाही, कॉन्डोरनेच जा, कॉन्डोरनेच जा. राईट. आणि स्ट्रँगल. राईट. शॉर्ट आयर्न कॉन्डोर बनवला, विच इज फाईन. ठीक आहे. किंवा जर डिरेक्शनची डेअर असेल, तर तुम्ही तो कॉन्डोर तुमचा ह्याच्यामध्येच बनणार, किंवा बटरफ्लाय बनेल तुमचा युजली. पण बटरफ्लाय बनवायचं असेल तर थोडाफार ते क्लोज रेंज मध्ये ना, तो शॉर्ट कॉन्डोरने गेला तर तुमचा एक हेच पोझिशन, एक मोठा वीक बनेल त्याच्यामध्ये. तर तो एक तुम्हाला खूप चांगला बेनिफिट देईल. राईट. सो एकदा ट्राय करा. आयव्ही HVचा कन्सेप्ट खूप खूप चांगला कन्सेप्ट आहे. आणि त्या बेसिसवर तुम्ही ट्रेड्स बनवत असाल तर खूप एक्सपेक्टेड जो रिटर्न असतो तो खूप चांगला बनतो. राईट. आणि आपण अशा बरेच काही कन्सेप्ट अजून आणणार आहोत मराठीमध्ये. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओला जर तुम्ही लाईक केला तर डेफिनेटली ज्या येणाऱ्या काही कन्सेप्ट आहेत ना, ते आपण कव्हर करू इनफॅक्ट. राईट. आणि जरही काही कमेंट्स असतील किंवा काही क्वेरीज असतील ना, तर एकदा कमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करा. राईट. कमेंट सेक्शन वरती ना आपलं सपोर्ट जी टीम आहे ती खूप फोकसली त्याच्यावर फोकस करते आहे, की जे काही क्वेरीज आहेत ते आपण सॉल्व्ह करायच्या आणि त्या गोष्टीवर. आणि जर तुमच्या काही जर रिक्वायरमेंट असतील की मला या कन्सेप्ट वरती व्हिडिओ पाहिजे, किंवा मला हे टूल जे आहेत ते कव्हर झालेले पाहिजे, सो तुम्ही एकदा ते कन्सेप्ट सांगा. ते आपण कन्सेप्ट आपण ट्राय करू, किंवा त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. राईट. आणि सेकंड थिंग गोष्ट म्हणजे, ही जी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली आहे ना, ह्याला ऍटलिस्ट तुम्ही ना फॉर नेक्स्ट फ्यू डेज ना एकदा बघा की ही कन्सेप्ट काय आहे, ह्या कन्सेप्ट मध्ये आपण कसं जाऊन ट्रेड बनवू शकतो. राईट.
ऍटलिस्ट 3-4 दिवस, 4-5 दिवस किंवा आठवडा 2 आठवडा ना ह्याला बॅक टेस्ट केल्यापेक्षा ना तुम्ही एकदा ट्रेड करून बघा. कारण रिझन बिहाइंड जोपर्यंत तुम्ही ट्रेड नाही बनवणार ना तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की मी कुठे चुकतोय किंवा काय चुकीचं ठरतंय इकडे, राईट. एकदा ट्रेड करून बघा. त्या बेसिसवरती जर तुम्हाला एक चांगला रिटर्न बनते, पेपर ट्रेडिंग जो टूल मी तुम्हाला आता ऑप्शन्स आर्किटेक्ट दाखवला ना, तो पेपर ट्रेडिंग टूलच आहे. त्यावर जाऊन तुम्ही ट्रेड बनवा, सेव्ह करा, चेक करा 10-12 दिवसांचा डेटा, 20-25 दिवसांचा डेटा, की तिकडे काय मोमेंटम आहे आणि त्या बेसवरती काय आपण ट्रेड बनवू शकतो. जर त्या बेसवर जर तुमची ट्रेड बनत असेल तर त्याचा रिटर्न किती चांगला आहे. जर पॉझिटिव्ह रिटर्न असेल तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ट्रेड बनवा रिअल टाइम मध्ये किंवा रिअल मनी मध्ये, तर एक लॉटने आधी सुरुवात करा. एक लॉट मध्ये जर तुम्हाला दिसतोय चांगला रिझल्ट येतोय मला, तर गो विथ द 2 लॉट, मग त्यानंतर जा 3 लॉटने, मग त्याच्यानंतर जा 4 लॉटने, राईट. सो वेगवेगळ्या लॉटने जर तुम्ही गेलात तर वेगवेगळ्या तुम्हाला एक समजेल. आणि जर हळूहळू जर तुमचा रिटर्न जर चांगला असेल तर हळूहळू लॉट साईज इन्क्रीज करत जा. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचं कॅल्क्युलेशन राहील की किती पॉझिटिव्ह आहे आणि किती निगेटिव्ह आहे. आणि काहीही क्वेरीज असतील तर एकदा सपोर्ट टीमवर टाका, राईट. वी हॅव अ टीम, आपण सगळे आहोत तिकडे. तुम्हाला जे काही क्वेरीज असतील तर मेन्शन करा. आणि खूप ऍडव्हान्स कन्सेप्ट आपण अजून पण पुढे आणणार आहोत. सो त्यासाठी तुम्ही नक्की कनेक्ट राहा त्या गोष्टीसाठी. आणि डेफिनेटली एन्जॉय करू आपण येणारे खूप काही सेशन्स. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. हॅव अ नाईस डे. बाय बाय.